नमस्कार मंडळी, समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आपल्या चॅनलवरती 2 दिवस व्हिडिओज आले नाहीत, काही टेक्निकल इश्यूमुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकले नव्हते। तर आता पुन्हा एकदा छान आपण मधल्या सुट्टीची सीरीज पुढे कंटिन्यू करणार आहोत आणि छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर आजची रेसिपी आहे अंडा खिमा। तर मस्त अशी रेसिपी आहे। चला तर मग पाहूया, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर इथे कढईमध्ये तेल आणि थोडंसं बटर घातलेलं आहे। बटर पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का। आता तेल बटर छान गरम झाले की यामध्ये घालायचं आहे जिऱ्याची फोडणी घालायची आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे मी 2 मोठे कांदे घेतले होते बारीक चिरून आणि छान असं परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती थोडी हाय करून व्यवस्थित असं छान भाजून घ्यायचा आहे। कांदा चांगला असा व्यवस्थित परतून घ्यायचा। आता कांदा छान परतून घेतला। आता यामध्ये घालायची आहे सिमला मिरची। सिमला मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण बऱ्याच वेळेला मुलं सिमला मिरची खात नाहीत। तर अशा पद्धतीने जर बारीक करून सिमला मिरची घातली तर ती मुलांच्या पोटात जाऊ शकते आणि जी त्यांच्या हेल्थसाठी चांगली असते। तर आता यामध्ये घालायचं आहे टोमॅटोची प्युरी। तर टोमॅटोच्या प्युरीऐवजी तुम्ही टोमॅटो बारीक चिरून देखील घालू शकता। तर इथे मी टोमॅटोची प्युरी घातली आहे। तर 2 टोमॅटो घेतले होते मी। तर छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर सगळे मसाले घालायचे आहेत। तर मीठ, हळद घालायचं आहे। त्यानंतर चटणी घालायची आहे। तर चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरची देखील वापर करू शकता। यानंतर गरम मसाला घालायचा आणि धने जिरे पूड घालायचे आहे। छान असं परतून घ्यायचं आहे। कांदा, टोमॅटो आणि सगळे मसाले जे ते छान असे एकजीव झाले पाहिजेत। तर 1-2 मिनिटं असंच परतून छान घ्यायचं आणि हे परतत असताना गॅसची फ्लेम हाय करायची। आणि आता हे बघा छान परतून झाले आणि आता झाकण लावायचं, गॅसची फ्लेम लो करायची आणि 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घ्यायचं। 5 ते 7 मिनिटांनंतर बघूयात, बघा छान असं व्यवस्थित कांदा, टोमॅटो आणि सगळे मसाले जे आहेत ते छान एकजीव झालेले आहेत। मस्त घमघमाट सुटलाय। आता यामध्ये घालायची आहेत उकडलेली अंडी। तर इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत। तर ती किसून घालायची आहेत, कारण आपण खिमा तयार करतोय। तर अंडी छान अशी किसून घ्यायची आहेत। तर इथे बघा मी सगळी अंडी जी आहे ती छान किसून घेतलेत आणि छान आता परतून घ्यायचं आहे। आता परतून घेतल्यानंतर परत एक 5 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर 5 मिनिटांनंतर आपण बघूया, बघा 5 मिनिटांनंतर मस्त असा अंडा खिमा खाण्यासाठी तयार झालाय। मी तुम्हाला खात्रीने सांगेन की तुमची मुलं 1 चपाती खात असतील तर 2 चपात्या खातील, इतका हा खिमा सुंदर लागतो। हा खिमा तुम्ही पावासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता, खूप छान लागतो। आणि आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला माहिती आहे का, आपण सगळ्या गृहिणी शक्यतो डबा म्हटलं की आपण चपातीच देतो, तर कधीतरी मुलांना भाकरीसुद्धा द्यायची। चपातीपेक्षा भाकरीसुद्धा खूप पौष्टिक अशी असते। तर हा अंडा खिमा खाण्यासाठी तयार झाला। आता आपण डबा भरूयात। तर मस्त गरमागरम हा अंडा खिमा आहे। बघून तोंडाला पाणी सुटलं ना, बघा किती छान दिसत आहे आणि दिसता क्षणी खाण्याचा मोह होत आहे। आता याचबरोबर गरमागरम तांदळाची भाकरी दिलेली आहे। तर मस्त अशी मऊसूत अशी तांदळाची भाकरी आणि अंडा खिमा खाण्यासाठी तयार झाला आहे। आज मधल्या सुट्टीत मुलांना डब्यात काय द्यावं हा प्रश्न नक्कीच सुटला असेल। मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा।